नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। काल रेणावच्या घाटामध्ये एक अपघात झाला होता। अत्यंत दुर्दैवी घटना घडली होती। त्या घटनेमध्ये आतापर्यंत 3 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी आहेत। याची माहिती देण्यासाठी मी आदरणीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांना आता फोनवरती माझं बोलणं झालं होतं। त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेतली। त्या डिपार्टमेंटच्या आरएनना त्यांनी भेटीसाठी पाठवलं होतं आणि आदरणीय परिवहन मंत्र्यांनी आता एक घोषणा केली की मृत व्यक्तींना त्यांच्या कुटुंबांना आधार म्हणून 10 लाख रुपयाची घोषणा त्यांनी प्रत्येकी केलेली आहे आणि जे जखमी आहेत त्या सगळ्या जखमींचा उपचाराचा खर्च हे परिवहन मंत्री आणि महामंडळ देणार आहेत। त्याबद्दल मी आता घोषणा करतो की त्यांनी मृत व्यक्तींना 10 लाख रुपये आणि जखमी व्यक्तींना होणारा खर्च सगळा महामंडळामार्फत करणार आहेत। जे मृत्यू पावलेत त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो। जे जखमी आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू। कराडचा सुरलीचा घाट एक पूर्ण जवळपास तो 2-2.5 किलोमीटर असेल। रेणावचा घाट पूर्ण तो साधारण 1-2 किलोमीटर असेल। रेवणगावचा घाट 1 किलोमीटर आणि नागदचा 2.5-3 किलोमीटरचा। या चारही घाट हे वन विभागाच्या हद्दीमध्ये येतात, पण त्यांनी कधीही सहानुभूतीपूर्वक याचा विचार केला नाही। कारण ज्यावेळेला ह्या रस्त्याचं काम सुरू झालं, वायडनिंग चालू झालं, तर त्यांनी कायम त्याला नकारघंटा दिली। उलट त्या कॉन्ट्रॅक्टरवरती गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला की तो वायडनिंग इथं करायचं नाही आणि मंजूर झालेलं काम त्यावेळेला त्या घाटामध्ये रुंदीकरण होऊ शकलं नाही। आता होतं काय, रस्ता मोठा आहे, स्पीडने येतात आणि घाटात आले की बॉटलनेक होते आणि काही टर्न असे आहेत वळणामध्ये अपघात होण्याचे चान्सेस खूप आहेत। एसटी महामंडळानं सुद्धा अनेकदा पत्र दिलं होतं, विनंती केली होती, पण ती दुर्दैवानं त्याचं रुंदीकरण होऊ शकलं नाही। बाहेर आलेली झाडं सुद्धा रस्त्याच्या हद्दीमध्ये कट करायला ती परवानगी देत नाही। आता थोडं गडकरी साहेबांना भेटलो, त्यांनी आता तरतूद करतायत पैशाची आणि काम सुरू होईल असं आता तरी किमान सहानुभूतीपूर्वक त्याचा विचार व्हावा अशी आमची विनंती आहे। असं रिसेंट तरी काहीच नाही, म्हणजे अनेकदा त्यांना ते झाडं सवळून घेणं म्हणतात। जे रस्त्याच्या हद्दी त्या एरियामध्ये झाडं आलेत, कारण काय होतं, जरा जे झाड बाहेर असेल तर 2 व्हीलरवाले 4 व्हीलर ते असं त्याला ज्या वळसा घालून जातात त्याला ते खूप मोठं धोकादायक असतं। पण त्यांनी आज ताकद कधी त्याचं काम करावं किंवा सोडून घ्यावं असं कधीच नाही। काही खाजगी लोकांनीच जबरदस्ती तोडलं असेल तर तोडलं असेल, पण विभागाकडनं कधी काही तशी मदत झाली। गडकरी साहेबांनी त्याला जर पैसे दिले, साधारण त्यांनी 95 कोटी रुपये उर्वरित सगळ्या कामांना देण्याचं परवा स्वीकारले त्यांनी निवेदन आणि लगेच टेंडर करतो म्हणले। आता जरी सहानुभूतीपूर्वक त्याची प्रक्रिया ती किचकट आहे वन विभागाची। मी विधानसभेत सुद्धा अधिवेशनामध्ये आवाज उठवत आहे की थोडं सॉफ्ट करा की आता जिल्ह्याची परमिशन जिल्हा स्तरावरती मिळावं। हे इथून नागपूरवरून दिल्लीतून परत मुंबई खूप क्रिटिकल प्रोसेस आहे त्याची, थोडं सॉफ्ट करून आता जर काम मंजूर झालं तर वायडनिंग करून त्याचे सगळे संरक्षक कट्टे बांधण्यासाठी त्यांनी आम्हाला मदत केली। त्यामध्ये 2 अतिशय गंभीर अवस्थेमध्ये आहेत। एक कॉलेजची लहान मुलगी आणि एक थोडी मिडल एज महिला आहेत, त्या कराडला शिफ्ट केल्या त्यांना। एक प्रभूला सांगलीला कोल्हापूरला शिफ्ट केले आणि एक इथं विट्यामध्ये एक थोडी इंजोर्ड आहे। 6 लोकांचं ऑपरेशन करावं लागेल पायाची अशी परिस्थिती आहे। जवळपास 45 ते 48 लोक आम्ही बघितलेली जखमी होते। त्यांना सगळ्यांना काही किरकोळ जखमी होते ते काल डिस्चार्ज झाले। काही लोक असे आहेत की त्यांना आठवडाभर 2 आठवडे त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागेल।